नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याचशा मुलांचं काय झालं आहे, पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना चुका होत आहेत। मित्रांनो, यासाठीच आपण व्हिडिओ बनवला आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा फॉर्म तुम्हाला कशाप्रकारे कॅन्सल करायचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेत असतो। चला तर मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता पाहूयात तुमचं सोल्युशन। तर मित्रांनो, आता सर्वात प्रथम तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर मित्रांनो, आपल्याला या मुलाचा फॉर्म चुकलेला आहे, तर या मुलाचं आपल्याला ॲप्लिकेशन कॅन्सल करायचं आहे। तर कॅन्सल कशा प्रकारे करायचं आहे, तर तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता। या मुलाचा कॅन्सल ॲप्लिकेशन करायचं आहे, तर पाहू शकता या मुलांना पेमेंटसुद्धा केलेलं आहे। तर पाहू शकता 3 ठिकाणी फॉर्म भरला आहे, 350, 350 आणि 350 असे 3 ठिकाणी यांनी फॉर्म भरला आहे आणि पेमेंटसुद्धा सक्सेसफुल झालं आहे। तर 3 ठिकाणी पेडचं ऑप्शन आलं आहे आणि समोर पाहू शकता आता इथे आपल्याला कॅन्सलचं ॲप्लिकेशनचं ऑप्शन दिसतं आहे आणि या मुलाची प्रिंटसुद्धा आलेली आहे, तर प्रिंटसुद्धा आपण घेऊ शकतो। तर मित्रांनो, आता या मुलाचं काय झालं आहे, ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म न भरता चुकून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे, तर या मुलाचं आपल्याला आता कॅन्सल ॲप्लिकेशन करायचं आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आता तुम्हाला कॅन्सल ॲप्लिकेशन बटनावर तुम्ही जसंही जाताल, आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल। आता पाहू शकता तुमच्यासमोर टोकन क्रमांक आला आहे आणि OTPचं ऑप्शन आलं आहे। तर मित्रांनो, जसं तुमच्यासमोर टोकन क्रमांक येईल आणि तुम्हाला आता जो OTP असेल तर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। जो तुमचा कॅप्चा कोड असेल तर टाकल्यानंतर आता तुम्हाला इथं गेट OTPचं ऑप्शन टाकायचं आहे। जसे तुम्ही गेट OTP करताल, तुमचा जो मोबाईल नंबरवर OTP येईल तो तुम्हाला इथं OTP टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली शेअरा, तर शेअरामध्ये काय करायचं आहे मित्रांनो, तुमचा ॲप्लिकेशनमध्ये काय गडबड झाली आहे किंवा काय चूक झाली आहे त्याचं तुम्हाला इथं संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे। तर आता या मुलाने शेअरामध्ये काय लिहायचं आहे, तर या मुलाने लिहायचं आहे, माझा फॉर्म मला पुण्यामध्ये भरायचा होता पण मी चुकून CP मुंबईसाठी भरला आहे, तर मला हा फॉर्म माझा कॅन्सल करायचा आहे, कृपया माझा फॉर्म कॅन्सल करावा। तर असं शेअरामध्ये तुम्हाला एकदम संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत एकदा एक कॅप्चा कोड दिसतोय, जो तुम्ही कॅप्चा कोड टाकताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा ऑप्शन येईल। जसे तुम्ही आता इथून ओके करताल, पाहू शकता तुम्हाला एक ऑप्शन आलं आहे, आर यू शुअर यू वॉन्ट टू कॅन्सल दिस ॲप्लिकेशन। म्हणजेच तुम्हाला त्यांनी एक मेसेज दिला आहे की तुम्हाला हे कॅन्सल ॲप्लिकेशन करायचं काय। हे ओके केल्यानंतर तुमचा फॉर्म हा कॅन्सल होणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो, जसं आता तुम्ही ओके करता तुमच्यासमोर एक ऑप्शन आलं आहे आणि पाहू शकता आपला अर्ज यशस्वीरित्या रद्द झाला आहे। तर पाहू शकता इथं ओके करायचं आहे आणि आपला फॉर्म हा कॅन्सल झाला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं जर फॉर्ममध्ये जर काही चुकी झाला असेल तर तुमचा फॉर्म हा कॅन्सल करू शकता। मित्रांनो, कॅन्सल करण्यापूर्वी तुम्हाला एक मी सांगेल, जर तुम्ही फॉर्म कॅन्सल केला तर तुम्हाला पेमेंट रिफंड होत नाही। हो मित्रांनो, तुमचं जर पेमेंट केलं असतं ते पेमेंट तुम्हाला परत मिळणार नाही, फक्त तुम्हाला त्याच मोबाईल नंबर आणि त्याच ईमेल आयडीवर फॉर्म भरता येतो, हे लक्षात घ्या। मित्रांनो, अशी होती प्रोसेस। तुम्हाला सुद्धा जर तुमचा फॉर्म कॅन्सल करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ तर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रबांधवांना नक्की शेअर करा, त्यांना पण करून घ्या। ज्यांचा करण्याचा फॉर्म जर चुकला असेल त्यांना पण करून द्या की फॉर्म कशा प्रकारे कॅन्सल करायचा आहे। तर मित्रांनो, भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।